सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रोजच्या देवपूजेसोबत घराच्या गृहलक्ष्मीने घराच्या स्त्रियांनी या गोष्टी दररोज करायच्या आहे. महिलांनो, या गोष्टी दररोज करायला सुरुवात करा. बघा, आयुष्यात इतके सोन्यासारखे बदल तुम्हाला दिसून येतील. तर आपण महिला घरासाठी, आपल्या सुख संसारासाठी, लेकरा बाळांच्या प्रगतीसाठी, पतिदेवांच्या प्रगतीसाठी, घरात सुख ऐश्वर्य यावं, लक्ष्मी नांदावी यासाठी अगदी रात्रंदिवस काही ना काही गोष्टी करतच असतो. तर आपण दररोजची देवपूजा करतो, पण काही वेळा काय होतं ना, देवपूजा करून सुद्धा घरात संकट येतात. मग काही ना काही संकट ओढवली की आपल्याला वाटतं की आपण एवढी देवपूजा करतोय तरी पण संकट का? तर काही गोष्टी जर आपण दररोजच्या देवपूजेसोबत, देवपूजा तर करायचीच आहे, पण त्यासोबत घराच्या गृहलक्ष्मीने काही गोष्टी जर घरात दररोज नित्य नियमाने केल्या ना, तर खरंच आयुष्यात बदल घडतात. बघा, घराची गृहलक्ष्मी, जिथे जिथे हात फिरतो ना गृहलक्ष्मीचा, तिथे तिथे लक्ष्मी वसते. घरात जर स्वच्छता असेल तर त्या घरात आपोआप माता लक्ष्मी नक्कीच अखंड वास करते. आणि जिथं अस्वच्छता आहे, जिथं कटकट आहे, जिथं अशांतता आहे, तिथं लक्ष्मी टिकत नाही. म्हणून आपणच सर्वांनी, म्हणजे घरातल्या गृहलक्ष्मीने, स्त्रियांनी, सर्व स्त्रियांनी आपल्या घरात या गोष्टींची काळजी घ्यायचीच आहे. देवपूजा तर करायचीच, पण त्याबरोबर या गोष्टी जरूर करायच्या आहे. तर महिलांनो, लवकर उठायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला स्वतःला सुद्धा थोडासा वेळ देता येईल. काही वेळा सकाळी उठलं की अगदी घरातल्या कामात वगैरे आपल्याला स्वतःला सुद्धा 1-2 मिनटं सुद्धा देता येत नाही. म्हणून जर असं लवकर उठायला सुरुवात करा, तुम्ही स्वतःसाठी सुद्धा वेळ काढू शकाल. आणि घरात सुद्धा नित्य नियमाने अशा गोष्टी केल्या आपण, तर मग बघा, नक्कीच अखंड लक्ष्मी नांदेल आणि शांततेत कामं झाली की आपल्याला पण मनाला बरं वाटतं. तर रोज सकाळी लवकर उठायचं आहे. स्वतःला सुद्धा 10-15 मिनटं द्या महिलांनो. आणि अगदी शांततेत आंघोळ वगैरे झाली की रोज सकाळी उंबरठा पुसतच असाल तुम्ही. या गोष्टी मी काही नवीन नाही सांगते, माझ्या सर्वच महिला करतात. पण या गोष्टी केल्याने बघा, खरंच अखंड लक्ष्मी नांदते आणि अशा घरात कधीच कशाला कमी राहत नाही. बघा, गुरुवार असेल, शुक्रवार, मंगळवार किंवा रोज नित्य नियम बनवून घ्यायचं. थोडंसं गोमूत्र पाण्यात टाकायचं, चिमूटभर हळद टाकायची, नाही एवढा वेळ, फक्त थोडंसं पाणी जरी घेतलं, थोडं 2 थेंब गोमूत्र टाकून संपूर्ण घरात जर ते पाणी शिंपडून दिलं, अगदी उंबरठ्यावर सुद्धा, बघा, आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते उंबरठा म्हणजे रात्री जी काही नकारात्मकता असते, आणि घरातली गृहलक्ष्मी सकाळी लवकर उठून आपल्या घराच्या उंबरठ्यावर थोडं पाणी जरी शिंपडते ना, तर घरात कधीच कुठली नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही. अशा घरात फक्त लक्ष्मी वास करते आणि सर्व देवी देवतांचा कृपा आशीर्वाद मिळतो. आणि एकदा का लक्ष्मी नांदली आपल्या घरात आणि सर्व देवी देवतांचा भरभरून आशीर्वाद मिळाला, तर मग अशा घरात कुठल्याच गोष्टीला कमी पडत नाही. तिथं नांदते लक्ष्मी आणि भरभरून येते प्रगती. म्हणून रोज नित्य नियमाने थोडं का होईना आपल्या उंबरठ्यावर घरात थोडं गोमूत्र आणि पाणी जरूर शिंपडून देत जा. रोज सकाळी नित्य नियमाने नित्य नियम बनवायचा. देवपूजा करण्या अगोदर किंवा नाही वेळ मिळाला, आधी तुम्ही देवपूजा केली, नंतर शांततेत उंबरठा पूजन केलं तरीही चालेल, पण रोज नित्य नियम बनवा. काही महिला आधी आपला उंबरठा वगैरे स्वच्छ करतात, काही महिला आधी आपली आंघोळ झाली की प्रथम पूजा करून घेतात, तुमच्या परंपरेनुसार. पण आपली रोजची नित्य पूजा जर करत असाल तर आपला उंबरठा जरूर पुसायचा आहे. बघा, आपलं घर म्हणजे आपल्यासाठी मंदिरच असतं, म्हणून आपला उंबरठा जरूर पुसायला सुरुवात करा. आणि गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, सण वार या दिवशी तर आवर्जून थोडं गोमूत्र आणि हळद टाकून
उंबरठ्यावर छान हळदीचं लेपन करावं. छोटी का होईना रोज रांगोळी काढायला सुरुवात करा. नाही जमलं, आपल्या कुलदेवीचा वार असेल त्या वारी तरी आपल्या दाराशी, मुख्य दाराशी अगदी लहान रांगोळी काढली, लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक किंवा इतर रांगोळीचे साचे असतील, छोटीशी रांगोळी जरी काढली चालेल. उंबरठ्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. रांगोळीवर थोडंसं हळदी कुंकू वाहा आणि मग आपल्याला घरात जायचं आहे. उंबरठ्याला हात लावावे घराच्या गृहलक्ष्मीने. दोन्ही वेळा करता आलं तर दोन्ही वेळा करा. उंबरठ्याची पूजा करून उंबरठ्याला हात लावून घ्यायचा. आपला महाद्वार आहे, आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे. माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे. माझ्या घरातली इडा पिडा दुःख दारिद्र्य अडचणी संपूर्ण नाश होऊ दे, घरातून जाऊ दे. माझ्या घरात लक्ष्मी नांदू दे, सुख समृद्धी येऊ दे. माझ्या लेकराबाळांची, माझ्या पतीची, तुमच्या पतीचं नाव घ्या. सर्व काही चांगलं होऊ दे, प्रगती होऊ दे. मी उदाहरण देत आहे. तुम्हाला जी उंबरठ्याला हात लावून प्रार्थना करायची आहे तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. बघा, असं सुंदर तुम्ही दिवसाची जर सुरुवात केली ना तर सर्व गोष्टी शुभच घडून येतात. म्हणून घराच्या गृहलक्ष्मीने अंघोळीनंतर तुम्ही आधी देवपूजा केली चालेल, नंतर तुम्ही उंबरठ्याची पूजा करत असाल. काही ठिकाणी आधी उंबरठा पूजन केलं जातं आणि मग घरात जाऊन आपल्या देवांची पूजा केली जाते. तुमच्या परंपरेनुसार तुम्ही रोज नित्यनेमाने जसं करतात ना तसं करा, पण आपल्या उंबरठ्याची पूजा रोज करायला सुरुवात करा. नाही जमत तुम्हाला रोज हळदीचं लेपन, किमान हळदी कुंकू वाहून एक ओला कपड्याने आपला उंबरठा पुसून घेत जा. अगदी 5 मिनटंसुद्धा लागणार नाही तुम्हाला. ओल्या कपड्याने पुसून घ्या उंबरठा, हळदी कुंकू वाहून एक काही सेकंद उंबरठ्याला हात लावा, तुमच्या मनातली इच्छा बोला. मग बघा लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. बघा, घरातली गृहलक्ष्मी या छोट्या छोट्या गोष्टी करते ना, मोठी मोठी सुख समृद्धी तिच्या घरात आणि तिच्याकडं खेचून येते. त्याचबरोबर तुळशीला पाणी देणं, पूजन करणं, हळदी कुंकू वाहून तुपाचा दिवा लावणं, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप मोठी मोठी सुखं तुमच्याकडं ओढवून आणतील महिलांनो. म्हणून तुळशी पूजन जरूर करत जा. तुळस वाळली असेल, नवीन तुळस लावा, पण तुळस असणं खूप महत्त्वाचं आहे. तुळशीला पाणी देत जा रोज. तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी, एकादशीला आपण तुळशीला पाणी देत नाही, कारण तुळशी मातासुद्धा एकादशीला उपवास करत असते देवांसाठी. मग त्या वारी नाही, पण चमचाभर दूध अर्पण करत जा. मग हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशी मातेची पूजा करत जा. तुपाचा दिवा दोन्ही वेळा, काही महिलांकडं नित्य नियम असतो, तुपाचा दिवा तुळशीजवळ सकाळी संध्याकाळी नित्य नियमाने लावला जातो. आता माझ्या सर्व महिलांना नाही जमत, लहान लेकरं असतात ऑफिसला वगैरे, मग किमान संध्याकाळी तुम्ही उशिरा जरी आले ना तरी पण एक दिवा आपल्या मुख्य दाराशी लावत जा, एक दिवा तुळशीजवळ. जेव्हा आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतो ना, त्या तुपाच्या वासाने लक्ष्मी नारायण इतके प्रसन्न होतात की आपलं घर गोकुळ बनवतात. आणि अशा गोकुळात कधीच कशाला कमी राहत नाही. तिथं सुख ऐश्वर्य दूध तूप अगदी भरभरून येत राहतं, कधीच कमी पडत नाही आपल्या लेकरा बाळांना सुद्धा. बघा, म्हणतात ना, घर गोकुळ असलं की त्या गोकुळात कधीच लक्ष्मी नारायण कमी पडू देत नाही. म्हणून तुळशीजवळ तुपाचा दिवा महिलांनो जरूर लावायला सुरुवात करा. आणि जिथं तुपाचा दिवा लावला जातो ना त्या घरात कधीच लक्ष्मी माता, पैसा असू द्या, सुख ऐश्वर्य आरोग्य, लेकरा बाळांना प्रगती, ज्या घरादारात म्हणजे संतती प्राप्ती होत नसेल, बऱ्याच वर्षांपासून लग्न कार्य झालेलं आहे, मग संतती होण्यात प्रॉब्लेम होत असतील, किंवा लेकरं बाळं आहे पण त्यांना प्रगतीत अडचणी येत असतील, मग शिक्षण असो नोकरी असो, आपल्याला संतती प्राप्तीसाठी आणि संतती आहे तर त्यांच्या सुख ऐश्वर्यासाठी प्रगतीसाठी सुद्धा तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायला सुरुवात करा. बघा, घर इतकं गोकुळ होईल तुमचं आणि तुमच्या गोकुळात कधीच कशाला कमी पडणार नाही. अखंड लक्ष्मी नांदेल. म्हणून हा उपाय, ही सेवा जरूर करा.
त्याचबरोबर सूर्याला रोज अर्घ्य देणं. महिलांनो, आपण लवकर उठत असाल तर रोज अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य देत जा. त्याचबरोबर गॅस ओटा, आपण रात्री पण गॅस पुसून झोपतो. गॅस ओटा सकाळी उठल्यानंतर पण आपण झोपेतून उठलो, अंघोळ वगैरे केली की आपण गॅस ओटा वगैरे पुसतो. किमान गॅसला हात लावा, थोडं हळदी कुंकू वाहून घेतलं, नाही रोज जमलं, गॅसला हात लावावा, नमस्कार करावा, माता अन्नपूर्णेचं स्मरण करावं आणि मग आपण स्वयंपाक वगैरे काय करत असाल. पण काही महिलांना आधीच स्वयंपाक करायचा असेल, तुम्ही करून घ्या, पण अंघोळीनंतर किमान 2 सेकंद गॅसला हात लावा, माता अन्नपूर्णेचं स्मरण करत जा. बघा, तुमच्या घरात दुधा तुपाला असू द्या, अन्न धान्य सुख ऐश्वर कधीच कशाला कमी पडत नाही. ज्या घरात रोज नित्य नेमाने माता अन्नपूर्णेचं नामस्मरण केलं जातं, माता लक्ष्मीची सेवा केली जाते, त्या घरात कधीच कशाला कमी पडत नाही. आणि सूर्याला अर्घ्य जरूर देत जा महिलांनो. मुलांना पण शिकवा. बघा, भाग्य तेजस्वी होतं मुलांचं. आणि मंगल कलश आपल्या देवघरात, मंगल कलश मंगळवारी शुक्रवारी पाणी बदलून टाकावं आणि नारळ ठेवून मंगल कलशाची स्थापना करायची. दररोज नाही कापूर जाळता आला तुम्हाला महिलांनो, किमान मंगळवार असेल, शुक्रवार, गुरुवार किंवा अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, शुभतिथी, सण वार कापूर जाळायला सुरुवात करा. आणि त्या कापरासोबत 2 लवंग 5 लवंग जाळावी. त्याबरोबर थोडासा कापरासोबत लवंग, थोडेसे तुपाचे थेंब टाकावे, थोडासा गुळाचा खडा. यामुळे काय होतं ना, आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते. घरात पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, घर स्वतःचं भाड्याचं काहीच फरक पडत नाही. तुम्ही जिथं राहतात त्या वास्तूत या गोष्टी करायलाच हव्या आणि घरातल्या गृहलक्ष्मीनेच करायच्या आहे या गोष्टी. म्हणून अशा शुभ तिथींना किंवा रोज जरी एखादा कापराचा 1-2 कापूर जाळला ना, खूप चांगले अनुभव यायला लागतील. 2 लवंगा जाळत जा, संपूर्ण घरात फिरवत जा.